नोव्हेंबर 2023 पासून मुख्य कार्यकारी अधिकारी मेटको इथं काम करत आहे। मेटको अर्थात दी महाराष्ट्र एक्झिक्युटर अँड ट्रस्टी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, दिस इज मेटको। बँक ऑफ महाराष्ट्राची 100% मालकी असलेली उपकंपनी 10 एप्रिल 1946 पासून ही कार्यरत आहे। गेल्या 78 वर्ष अविरत सेवा देते आहे। मेटकोमध्ये काय प्रामुख्याने तर बँकिंग 5% पण नाही आहे। मेटकोमध्ये विल केलं जातं, विल करता मार्गदर्शन केलं जातं, रजिस्ट्रेशन करता मदत केली जाते, विल एक्झिक्युशन केलं जातं, विल ठेवलं जातं, कस्टडी केली जाते। मेटकोतर्फे प्रायव्हेट ट्रस्ट फॉर्म करून दिले जातात, जिथं मेटकोला मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून नेमलं जातं। तुम्ही असे इच्छा तर मेटकोतर्फे पब्लिक ट्रस्ट तयार करून दिलं जातं, ते ऑपरेशनल करून दिलं जातं। तसेच चौथी सेवा म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी, जे ओव्हरसीजला लोक आहेत ज्यांची इथं फ्लॅट शॉप ॲसेट आहेत पण इथं ते राहत नाहीत आणि ते रिकामे असले तर ते मॅनेज करण्याचं काम पण मेटको करतं। त्याची पॉवर ऑफ अटर्नी घेऊन तो शॉप असेल, ते घर असेल, ते भाड्याने देतं, ते रेंट ॲग्रीमेंट करायचं, प्रॉपर्टी, या सर्व अर्थाने तिची काळजी घेणं, ह्या पण 4 सर्व्हिसेस मेटकोतर्फे दिल्या जातात। मेटको आता का तर आता आजकाल त्यांनी सांगितलं विलवर मॅक्झिमम मी जास्त बोलणार, विलवर माझे सहकारी श्री गोडसे सर बोलतील विल का करावं काय नाही। आणि आमचा मॅक्झिमम भर हा इंटरॅक्शनवर आहे, कारण आम्ही इथं अर्धा तास बोलत राहिलो, हे अर्धा तास बोलत तर त्यांनी मोनोटोनसपणा येतो। त्यापेक्षा तुमच्या ज्या शंका आहेत त्या विचारणं, त्याच्यातनं तुम्हाला काही मार्गदर्शन करता आलं तर तो प्रयत्न आमचा राहील। दुसरी गोष्ट, मला फुटाणे साहेबांनी एक FAQ दिले, फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन, एक 10-15 क्वेश्चन दिले, त्याचे उत्तर मी घेऊन आलो आहे। गोडसे साहेबांचं बोलणं झालं, मी इथं त्याची उत्तरं देईन आणि त्याच्यानंतर लोकांना काही तुम्हाला शंका असतील त्याप्रमाणे निश्चित विचारू शकता। शंका किती असल्या, किती छोटी असली, मला वाटतंय ते विचार ते पूर्ण तुम्ही विचारू शकता। विल का करावं काय हे मेटको गोडसे सांगतील। विल आमच्याकडे गेली 78 वर्ष आहे। आज आमच्याकडे जवळजवळ 900च्या वर लाईव्ह विल्स आहेत मेटकोकडं, ज्याचे एक्झिक्युटर आम्ही आहोत। जवळजवळ 550च्या वर पब्लिक ट्रस्ट आहेत, जर 450 प्रायव्हेट ट्रस्ट आहेत, 48 पॉवर ऑफ अटर्नीज आहेत ज्याच्यानी ॲसेट आम्ही सांभाळतो आहे। अजून एक म्हणजे जो मेटकोतर्फे 48 स्पेशल चाइल्ड आहेत जी मेटको सांभाळतं आहे। आज त्यांच्या जगात कुणीच नाही आहे, म्हणजे एक तर मोठा आहे तो 48 वर्षाचा, गेली 22 वर्ष झाली मेटको त्यांना सांभाळत आहे आणि व्यवस्थित सांभाळत आहे। आम्ही जिथं ठेवल्या तिथं फ्रिक्वेंटली व्हिजिट करतो, सरप्राईज व्हिजिट करतो, त्याला व्यवस्थित ठेवलं गेलं आहे ना, त्याची काळजी घेतली गेली आहे ना, ह्याची काळजी मेटको पूर्ण घेतं। प्रायव्हेट पब्लिक ट्रस्ट आहेत जवळजवळ 70-60 साल। मेटकोची स्थापना मी सांगायचं राहिलं की 10 एप्रिलला आमचे सेकंड चेअरमन ऑफ बँक ऑफ महाराष्ट्र DK साठे, धोंडो कृष्णा साठे, ह्यांच्या डोक्यात त्या वाटलं की या सर्व्हिसेस करता एक आपल्याकडे वेगळी कंपनी पाहिजे, म्हणून 10 एप्रिल 1946 साली मेटकोची स्थापना झाली आणि तिथं एवढ्या एक्सक्लुझिव्ह सर्व्हिसेस दिल्या गेल्या। म्हणजे मला काय आश्चर्य वाटतं की 1946 साली त्या व्हिजनरीना काय असेल की या सर्व्हिसेस करता एक आपली सेपरेट कंपनी पाहिजे, ज्याचा इम्पॉर्टन्स आता वाटा लागला की हे आवश्यक आहे याचं। तर मी आता सांगितली 900 विल आहेत आतापर्यंत मेटकोनी, शेकडोच्या वर एक्झिक्युशन गेले। एक सांगायची अभिमानाची गोष्ट अशी आहे की 78 वर्षात मेटकोनी केलेले एकही एक्झिक्युशन चॅलेंज झालेलं नाही कोर्टात। इतकं फुलप्रूफ आम्ही करतो। ज्या 7-8 केसेस चालू आहेत त्या बेनिफिशियरींमध्ये आहेत, बिईंग एक्झिक्युटर मेटकोना केले, मेटकोचं एक्झिक्युशन चुकीचं आहे याच्याकरता कुठेही चॅलेंज झाले नाही। कारण ते करताना 10 वेळा त्याचा विचार करतो आम्ही, ते एक्झिक्यूट करताना जे प्रॉपर गाईडलाईन्स आहेत फॉलो करतो, त्याचं नंतर ऑडिट होतं आणि मेटको हे कॅग अंडर ऑडिट आहे। मेटकोकडे मॅनेजमेंट ऑडिट होतं, मेटकोकडे कंकरंट ऑडिट होतं, बँक ऑफ महाराष्ट्राची उपकंपनी असल्याने त्याचं बॅलन्स शीट चेक केलं जातं, त्यामुळे त्या कंप्लायन्स पार्ट हा भरपूर आहे। पब्लिक चॅरिटीकडं मेटकोचे जवळ 550 ट्रस्ट रजिस्टर आहेत। कंप्लायन्स करता कुठली कधी मेटकोला चॅरिटी कमिशनरकडे नोटीस आलेली नाही आहे, कुठल्याही ट्रस्टला काय प्रॉब्लेम आलेला नाही आहे, कुठेही क्वेश्चन झालेलं नाही। इतकं फुलप्रूफ प्रोफेशनल मॅनेजमेंट केली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की ह्याच्यात माझा व्हेस्टेड इंटरेस्ट काही नसतो। काय असतं, कुठली एक गोष्ट करताना जर माझा त्यात कुठं सहभाग डायरेक्टली इनडायरेक्टली असला तर कदाचित माझ्या निर्णयावर त्याचा परिणाम होऊ शकतो। इथं आम्ही प्रोफेशनली तिथं करतो की तो विल करणारा प्रायव्हेट ट्रस्टवाला, पब्लिक ट्रस्ट, हे जर आमचा कुणीच नसतो, आमच्यावर त्यांनी विश्वास दाखवलेला असतो की हे तुम्ही करा। आता आमच्याकडे काही पब्लिक ट्रस्ट आहेत, गेली
40 वर्ष आहेत, त्या काळात त्यांनी मोठा कॉर्पस ठेवलेला होता आणि हा कॉर्पस या मेडिकल एज्युकेशनसाठी वापरावा असं ठेवून गेले. ही फार मोठी जबाबदारी आमच्यावर टाकून गेली. आमच्याकडे जवळ 550 ट्रस्ट आहेत. त्या पब्लिक ट्रस्टमध्ये त्यांनी सांगितले हा एवढा कॉर्पस ठेवा, ह्याचा मेडिकलसाठी जे लोक गरजू येतील त्यांना मदत करा, एज्युकेशन कोणाला जी गरज आहे त्याच्यासाठी मदत करा, काही ठिकाणी असं रिलिजियस करतं, म्हणजे जे तुम्ही पर्पज तिथं ट्रस्ट डीडमध्ये लिहिलेलं असता ते एक्झिक्यूट करण्याचं काम मेटको करतं. गेली 40 वर्ष असे अनेक ट्रस्ट आहेत जुने आणि मोठे लिजेंडरी म्हणते तर मोठमोठ्या नाटककार यांची आता नाव घेतली ट्रस्ट आहेत आमच्याकडं. म्हणजे अगदी विक्रम गोखलेंचं आहे, पणशीकरांचं आहे, खूप जुनी मुंबईला खूप जुनी ट्रस्ट आहेत. पण मला असं वाटतं की त्यांनी त्या काळात एवढे पैसे ठेवून मेटकोवर विश्वास ठेवला की हे या ॲक्टिव्हिटी करता तुम्ही वापरा आणि तुम्ही मॅनेजिंग ट्रस्टी आहात. एखाद्याने माझ्यावर विश्वास टाकला तर ती जबाबदारी खूप मोठी येते आणि ती 78 वर्ष मेटको समर्थपणे सांभाळत आहे. आता राहणार प्रायव्हेट ट्रस्टमध्ये तुम्ही नॉट दिव्यांग की स्वतः करता पण प्रायव्हेट ट्रस्ट करू शकता. की आज मी ओके आहे पण उद्या मला 5 वर्षांनी मला मेडिकली अनफिट झालो, मला वार्धक्याने चालता येत नाही, तर त्या काळात त्यांच्या बेनिफिटसाठी सुद्धा तुम्ही आत्ता प्रायव्हेट ट्रस्टची प्रोव्हिजन करून ठेवता आणि त्यात जर तुम्ही मेटकोला मॅनेजिंग ट्रस्टी केलं तर पुढची जबाबदारी सांभाळण्याची मेटकोची राहते. आता आमच्याकडे अशी वृद्धाश्रमात 7-8 जण आहेत ज्यांनी विल केलं, ते जिवंत आहेत पण त्यांनी प्रायव्हेट ट्रस्टची प्रोव्हिजन केली. त्या प्रायव्हेट ट्रस्ट अंडर आज आम्ही त्यांना वृद्धाश्रमात 8 जण आहेत त्यांना मेटको सांभाळत आहे. जे जिवंत आहेत विल त्यांचं लांब राहिलं पण ते जिवंत आहेत त्यांनी त्या प्रायव्हेट ट्रस्टमुळं त्यांना आम्हाला प्रायव्हेट ट्रस्ट तुम्ही केलं नाही तर तुम्हाला ती लिगली तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी मेटकोवर येत नाही, कारण आम्ही तुमच्या ॲसेटला तुमच्या कुठला निर्णय कसं घ्यायचा ह्याला आम्हाला अधिकार राहत नाही. त्याच्याकरता आम्ही विल करा आणि प्रायव्हेट ट्रस्टची पण प्रोव्हिजन करून ठेवता असे सल्ले देतो. तिने ते केलं आणि ते आज एक्झिक्यूट करतं. पॉवर फॅक्टरीचं आता इतकी वाढा लागली पुण्यात तर संख्या की NRI आहेत, इथं इन्व्हेस्टमेंट केलेली आहेत, फ्लॅट मोकळा आहे, तो कोणी घेईल कसा घेईल काही माहीत नाही, मोकळा राहिला तर खराब होतो. तर ते आता आम्ही पॉवर फॅक्टरी थ्रू तो फ्लॅट त्याचं शॉप त्याचा ॲसेट वापरू शकतो, त्याला रेंट नेऊ शकतो, त्याचं प्रॉपर्टी भरणं, इलेक्ट्रिसिटी बिल भरणं या सगळ्या गोष्टी मेटको काही किमान चार्जेस घेऊन करतो. असेही तुम्ही प्रोव्हिजन करू शकता. या 4-5 सर्व्हिसेस जे मेटको देतं. आता महत्त्वाचं आहे विलचं, ते माझे सहकारी सांगतील. त्यानंतर विल एक्झिक्युशनच्या बद्दल मी डिटेल सांगेन आणि FAQ पुन्हा फुटाने दिलेलं आहे, ते 16-17 क्वेश्चन आहेत, त्याचे डिटेल मी उत्तर देईन. मला वाटतं की ती उत्तर दिल्यावर बहुतेक तुमची सगळ्यांची प्रश्नाची तिथं आहेत त्याच्यानं पण आपण इंटरॅक्शनचा हे ठेवू. ज्यांना कोणा काही प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही विचारू शकता. विलचे ॲप्लिकेशन काय करायचं त्याचे चार्जेस हे मी तुम्हाला देतो. इथे मी पॉम्पलेट पण आणलेली आहे, जाताना घेऊन जा. माझा नंबर देतो, मेटकोचा मेल ID देतो, तुम्ही कुठलाही प्रश्न कधीही विचारू शकता. समजा आम्ही मीटिंगमध्ये किंवा गाडी चालवत असेल तर नंतर मी तुम्हाला कॉलबॅक पण करेन. तसं काय माझा फोन 24 तास चालू असतो. धन्यवाद.